आने वाली 22 जनवरी को अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होने जा रहा है। और उसी दिन मैंने जैसे पहले जाहिर किया था कि हम मतलब शिवसेना नासिक में जाएंगे और नासिक में कालाराम मंदिर जो है वहाँ जाकर प्रभु रामचंद्र सीता माई का दर्शन करेंगे। और उसी शाम जो गोदावरी नदी है वहाँ से कुछ मिनट 4-5 मिनट पर की दूरी पर है, तो वहाँ जाकर हम शाम को आरती करेंगे। और हम चाहते हैं कि ये जो कार्यक्रम है सिर्फ रामलल्ला की पूजा नहीं है। अयोध्या में जो मंदिर का निर्माण होने जा रहा है तो सिर्फ रामलल्ला या सीता माई की प्राण प्रतिष्ठा नहीं, हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है। और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है, पढ़ा है और गूगल पर भी है, उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के तरफ से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी। हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहाँ अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कर कमलों द्वारा होना चाहिए। लेकिन वो अलग बात है, राजनीति में मैं नहीं जाना चाहता हूँ क्योंकि एक पवित्र क्षण है। हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति महोदया को आमंत्रित करने कर रहे आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे, और हमारे सांसद हैं और जो भी मतलब सांसद है, नेता है, वो वहाँ जाकर उनको ठीक से आमंत्रित भी करेंगे। तसं शंकराचार्यानं पण आहे, पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती, तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे। आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात। पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं, शंकराचार्यांचा आत्ता आपण जो मुद्दा काढला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या वाजवायला जाणार का, आता त्यांचा प्रश्न आहे। कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे। राजकारणी जी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांनी बाजूला बसलं पाहिजे। आमची काही हरकत नाही आहे, बाजूला बसावं। आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे। मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे। मी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून 2 वेळा तिकडे गेलेलो आहे। आणि मी तर असं म्हणेन, त्याचं श्रेय मी घेत नाही आहे, पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता, राम मंदिर होणार की नाही, तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार। आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता, मी अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो होतो। तुम्ही माना अथवा नका मानू, पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला। त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की, कारण ठीक आहे कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत। त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा कालाराम मंदिरात जातो आहोत। अयोध्येला मी 2दा गेलो, मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो आणि या नंतर सुद्धा एकदाच कशाला, ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्याच वेळेला जाईल।